नमस्कार मंडळी, आजची रेसिपी म्हणजे झटपट अशी केलेली शेवची भाजी. कधी कधी काय होतं, आपण एखाद्या कामामध्ये अडकून जातो आणि जेवायची वेळ होते, स्वयंपाक रेडी नसतो, सगळ्यांना भुका लागलेल्या असतात. अशा वेळेला आपण असं म्हणतो की चल पटकन एखादा पदार्थ जो होईल तो आपण करतो. तर अशाच प्रकारची ही शेवची भाजी आहे. म्हणजे एक भाजी केली की परत वेगळी अशी भाजी करायला नको. मी ते पटकन कांदा चिरून घेतला. कांदा, टॅमॅटो, आलं, लसूण, मिरची सगळं तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते परतून घेतलं. त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि ते थंड होते तोपर्यंत मी ते भाताची पण तयारी केली. मी ते जिरा राईस करणार आहे. तर त्याच्या मी टोपातच फोडणी घातली आणि हा टोप मी आता कुकरमध्ये लावून त्याला 2 शिट्ट्या करणार आहे. ते होईपर्यंत मी पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं आणि वाटणही करून घेतलं. तर आता इथे मी शेवची भाजी करते. तर त्यासाठी मी इथे तेलामध्ये बटर टाकून घेतलं. त्याच्यावर थोडंसं जिरं टाकून घेतलंय. जिरं चांगलं फुललं की त्याच्यावर कढीपत्ता टाकून घेतलाय आणि त्याच्यावर हे आता वाटण टाकून घेणार आहे, जे आता मी वाटून आणलेलं आहे. तर आता वाटण टाकलं, जरासं ढवळलं आणि ते 1-2 मिनिटं फक्त ते झाकून ठेवलं. त्याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि ते वाटण आता चांगलं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी हळद, धना जिरा पावडर आणि हा माझाच जो मालवणी मसाला आहे घरचा तोच टाकून घेते. याच्यामध्ये एक्स्ट्रा असं मी काही वेगळं टाकणार नाही आहे. तर म्हणजे गरम मसाला वगैरे काही वापरणार नाही आहे. तर आता हे झालेलं आहे, चांगलं ढवळून घेतलं. चवीनुसार मीठही टाकून घेतलं आणि हे सगळं आता एकत्र मिक्स करून जेवढ्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी कसुरी मेथी सुद्धा टाकायला विसरलेली नाहीये, कारण कसुरी मेथीचा एक छान असा फ्लेवर येतो ह्याला. तर ते झालेलं आहे. आता मी पाणी टाकून घेते. आता शेवची भाजी म्हणजे हा रस्सा आहे ना थोडासा पातळच करायचा, कारण शेव टाकल्यावर तो घट्ट होतो. तर इथे मी झालेलं माझं पाणी टाकून झालेलं. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेते. तोपर्यंत माझ्या चपात्याही करून घेते मी एका साईडला. तोपर्यंत ह्याला उकळी येईल आणि माझ्या चपात्याही होतील. तर हे बघा झालेलं आहे, ते उकळी आलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि त्याच्यामध्ये शेव टाकून घेते. तर तुम्हाला जर जेवायला वेळ असेल तर काय करायचं, पहिला रस्सा तयार करून ठेवायचा आणि जेवायच्या आधी 5-7 मिनिटं आधी परत उकळी काढून त्याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची, नाहीतर मग ते एकदम घट्ट होतं. तर आता आम्ही जेवायला बसणारच आहोत आणि ज्या म्हणजे उकळी येत होती तोपर्यंत मी थोडेसे पापडही तळून घेतले. तर आता इथे माझं जेवण रेडी आहे. कधी कधी काय होतं, आपल्याला खूप घाईघाईत आपण एखादा पदार्थ करतो पण इतका चविष्ट होतो ना. तशीच या शेव झालेली. मी ह्याच्यामध्ये काय टाकलं काय नाही टाकलं हे मला आठवतही नाहीये. आणि असं कधी कधी आपण काय करतो, खूप वेळ असतो आणि काय काय टाकत बसतो, पण एवढा चविष्ट होत नाही. असंच झालेलं. सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या. म्हणजे जेवणाला वेळच झाला होता. 20 ते 25 मिनिटात माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. आणि जेव्हा त्यांनी ही शेवची भाजी खाल्ली तर त्यांना इतकी आवडली. तर ते मला सगळे म्हणायला, अशीच रोज घाईघाईतच स्वयंपाक करत जा. तुम्हालाही आवडली ना? मग पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.